किल्ले वापगाव येथे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर प्रथम राज्याभिषेक दिनानिमित्त भुईकोट किल्ल्यावर मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी राज्याभिषेक दिन सोहळा, मिरवणूक, राजराजेश्वर मंदिरामध्ये अभिषेक, वापगाव ग्रामस्थांच्या हस्ते गड पूजन, माय सह्याद्री परिवारातर्फे ध्वजारोहण, मर्दानी खेळ, राजसदरेकडे प्रस्थान, होळकर राज परिवार आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राज्याभिषेक, ऐतिहासिक घराण्यांचे वंश प्रतिनिधी आणि राज्याभिषेक समिती सदस्य यांच्या हस्ते तळी भंडार, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनावर व्याख्यान आणि ओवी सादरीकरण, भूषण सिंग राजे होळकर यांचे मार्गदर्शन होणार। स्वराज्याच्या ऐतिहासिक कार्यात सहभागी व्हावे, श्रीमंत भूषण सिंग राजे होळकर आणि होळकर राज परिवारासह समस्त भारतवासी श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आवाहन। भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी शहरात धुमाकूळ घातल्यानंतर चाकण नगर परिषद प्रशासनाला आली जाग। लवकरच शहरातील भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचे तातडीने सर्वेक्षण करून निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याचं काढलं फरमान। नियमानुसार सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याची विशेष मोहीम युद्ध पातळीवर सुरू। शाळा, रुग्णालय, बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार। नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले स्पष्ट। पिसाळलेल्या कुत्र्यांबाबत कोणतीही तक्रार अथवा माहिती आढळल्यास नगर परिषदेच्या आरोग्य विभागाशी 89 56 12 84 84 अथवा 73 85 30 13 41 या क्रमांकावर संपर्क साधावा। नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आवाहन। पडाळवाडी येथे 21 वर्षीय तरुणावर गावातीलच दोघांनी धारदार हत्यार आणि दगडाने केला जीवघेणा हल्ला। हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट। खुनी हल्ल्यात अंकुश शिवशंकर विश्वकर्मा वय 21 राहणार पडाळवाडी हा तरुण गंभीर जखमी। पृथ्वीराज विनोद चव्हाण आणि कुलदीप लक्ष्मण पवार दोघेही राहणार पडाळवाडी यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा। पडाळवाडी येथील सांडभोर यांच्या प्लॉटिंग मध्ये रविवारी रात्री 9:15च्या सुमारास घडली घटना। आरोपी अद्याप पसार। या प्रकरणी जखमी अंकुश याचे वडील शिवशंकर मातासरण विश्वकर्मा वय 45 यांची फिर्याद। ऑटोजेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या CSR निधीतून भोसे ग्रामपंचायतीला कचरा संकलनासाठी घंटागाडीचा सोमवारी झाला लोकार्पण सोहळा। जिल्हा परिषदेच्या पिंपळगाव गटासाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचेही झाले लोकार्पण। आमदार बाबाजी काळे, ऑटोजेन इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक की सुखरो, बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे आदींची उपस्थिती। समर्थ फाउंडेशन आणि सभापती विजयसिंह शिंदे यांच्या संकल्पनेतून घंटागाडी आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा। भामा खोऱ्यातील 1000 तरुण वर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर झाले नतमस्तक। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या पाईट आंबेठाण गटातील शिवप्रेमी आणि तरुण युवकांसाठी रायगड दर्शन मोहीम। ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवणे, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात अभिनेता भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रम। पुणे जिल्ह्यात एकूण 1387 ग्रामपंचायती असून त्यापैकी शासनाच्या निकषांनुसार 282 ग्रामपंचायतींनी या अभियानात नोंदविला सक्रिय सहभाग। सहभागी या ग्रामपंचायतींनी करवसुली, डिजिटल ग्रामपंचायत, डिजिटल शाळा आणि अंगणवाड्या, स्वच्छता, पाणीपुरवठा, अभिलेख अद्ययावतीकरण, ई-गव्हर्नन्स, लोकसहभाग तसेच विविध विकास कामांमध्ये साधली लक्षणीय प्रगती। ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाल्याने उत्कृष्ट ग्रामपंचायत ही संकल्पना आली समोर।